मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून सरकारला यावेळी गुडघ्यावर टिकून असे वक्तव्य केले आहे। यावर बोलताना गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके म्हणाले की हे सर्व जरांगे पाटील यांची अहंकारी वृत्ती बोलत आहे। त्यांनी अहंकारी वृत्ती वापरू नये। ते एका समाजासाठी लढत आहे। त्यांना आरक्षण नको आहे। त्यांना मुद्दा बनवून न्यूज चॅनल मध्ये राहण्यासाठी हे सर्व करत आहेत आणि मराठा समाजाला सरकारने EWS मध्ये 10% आरक्षण दिला आहे। कारण आरक्षण फार मोठे आहे आणि एका बाजूला ओबीसी समाजामध्ये 353 जाती आहेत, त्यांना 19% आरक्षण आहे। जर मराठा समाज यामध्ये समाविष्ट झाला तर 354 जाती होतील आणि आरक्षण 19%च राहील। परंतु मराठा समाजाला एकट्या EWS मध्ये 10% आरक्षण सरकारने दिलंय आणि ही फार मोठी बाब आहे। आता मनोज जरांगे पाटील हे फक्त मीडियामध्ये राहण्यासाठी आणि आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य आणि उपोषण करत आहेत। आता यामागे त्यांची कोणतीही महत्वाकांक्षा आहे हे समाजाने ठरवावं असा खोचक टोला परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे। बाईट परिणय फुके ऑन जरांगे पाटील। गोंदिया विधानसभेची जागा भाजप लढणार का यावर बोलताना परिणय फुके म्हणाले की गोंदिया विधानसभाची जागा ही भाजप लढणार यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। बाईट परिणय फुके ऑन गोंदिया विधानसभा। गोंदिया जिल्ह्यातील 4ही विधानसभेच्या जागेवर भाजपने दावा ठोकला असून परिणय फुके यांनी ठामपणे सांगितले की गोंदिया जिल्हा विधानसभेतील 4ही जागा भाजप जिंकणार आणि तुम्ही लिहून ठेवा या 4ही जागा भाजप जिंकणार असा दावा केला आहे। त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलाय। कारण गोंदिया जिल्हा विधानसभेमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभेची जागा ही भाजपकडे आहे, तर अर्जुनी मोरगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे अजित पवार गटाकडे आहे, तर गोंदिया विधानसभेची जागा अपक्ष आमदार यांच्याकडे आणि देवरी आमगाव विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे। त्यामुळे आता 4ही विधानसभेवर भाजपने दावा ठोकला असल्यामुळे महायुती तुटून भाजप 4ही जागेवर चुनाव लढणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात राजकीय भूकंप तर होणार नाही ना याचे संकेत परिणय फुके यांनी दिले नाही ना असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यातून येत आहे। या वक्तव्यातून सर्वांच्या भोवया उंचावल्या आहेत। तर ज्या दिवशी विधानसभेचा निकाल राहणार त्या दिवशी मी दिलेली प्रतिक्रिया माझ्या समोर आणा असे परिणय फुके म्हणाले। परिणय फुके ऑन गोंदिया विधानसभा जागा। गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे भाजपात प्रवेश करतील का या प्रश्नावर परिणय फुके म्हणाले की विनोद अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असे वक्तव्य त्यांनी गोंदिया येथील केले आहे। परिणय फुके ऑन अपक्ष आमदार प्रवेश। काय सांगणार जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसल्यावर त्यांनी यावेळेस म्हटलं आहे की आता सरकारला गुडघे टेकायला बघा हे सगळं आहे ना जरांगेजींचा अहंकार बोलताय आणि त्यांनी आता या इतक्या अहंकारी भाषा वापरली नाही पाहिजे। ते एका समाजासाठी आणि एका उद्देशासाठी ते लढतात आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्या जरांगेजींना आरक्षण नको काहीतरी मुद्दे म्हणून न्यूज चॅनलवरती आणि सगळ्याच्याच मीडियामध्ये त्यांना नेहमी सक्रिय राहायचं आहे असं मला या सगळ्या त्यांच्या जे ते वागतात त्या याच्यावरून वाटतं आहे। कारण आरक्षण जे मराठा समाजाला माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माननीय अजितदादांनी जे दिलेलं आहे EWS मध्ये 10% आरक्षण हे फार मोठं होतं। ओबीसी समाजाला 19% आरक्षण आहे, त्यात 353 जाती आहे, त्यात आणखी एक मराठा समाज जर आपण वाढवला तर 354 जातींना मिळून 19% आरक्षण मिळणार आहे आणि मराठा समाज एकटा आता EWS स्कीम मध्ये 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे। आता मला असं वाटतं की मराठा समाजाने आता या सगळ्या गोष्टींना समजून घेतलं पाहिजे की जरांगेजींना मराठा समाजाला आरक्षण न देता स्वतःचं काहीतरी राजकीय हे करून घ्यायचं आहे आणि मला असं वाटतं आपल्या राजकीय महत्वाकांक्षा त्यांना त्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायचं आहे। मीडियामध्ये येण्याचं जो त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यांना मराठा समाजाला आरक्षण नाही द्यायचं। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।